श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्ती दिंडोरी प्रणीत या चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप स्वागत। गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे। भगवान विष्णू हे देवी लक्ष्मीचे पती आणि या विश्वाचे रक्षण करता आहेत। त्यांना संतुष्ट करण्याचा अर्थ असा आहे की लक्ष्मी माता देखील तुमच्यावर दयाळू असते। हळद ही भगवान विष्णूच्या आवडत्या वस्तूपैकी एक आहे। जे लोक गुरुवारी उपवास करतात तेही हळदीचे भगवान विष्णूची पूजा करतात आणि हळदीचा टिळा लावतात। याच कारणामुळे हळदीचे पौराणिक महत्त्वही विशेष मानले जाते। हिंदू धर्मग्रंथानुसार हळद अत्यंत शुभ आणि पवित्र मानली जाते। आयुर्वेदात देखील हळदीचे अनेक औषधी गुणधर्म सांगितले आहे। हळदीशिवाय कोणताही हवन, यज्ञ किंवा पूजा होत नाही। भगवान विष्णूलाही हळद खूप आवडते। ज्योतिषशास्त्रानुसार हळदीचा संबंध गुरुग्रहाशी आहे, त्यामुळे गुरुवारी हळदीचे काही खास उपाय केल्याने लाभ होतात। या उपायांनी जीवनात आनंद निर्माण होतो आणि गुरुग्रहाशी संबंधित दोषही दूर होतात। तर आज आपण काही हळदीचे उपाय आहेत ते पाहणार आहोत। दररोज आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करा। या उपायाने करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होत प्रगतीचा मार्ग मोकळा होतो। कुंडलीत बृहस्पतीची स्थिती वाईट असेल आणि वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर हळदीच्या उपायांसह व्रत करावे। यामुळे गुरुग्रह मजबूत होत समस्या सुटतील। मदत म्हणून आपण एखाद्याला पैसे उधार देतो, परंतु समोरची व्यक्ती ते पैसे उधार करत नाही। तुमचे देखील याचप्रमाणे पैसे अडकले असतील तर तुम्ही गुरुवारी हळदीचा उपाय केला पाहिजे। यासाठी तांदूळ हळदीने रंगवा, त्यानंतर लाल कपड्यात बांधून पर्समध्ये ठेवा। या उपायाने तुम्हाला नक्कीच लाभ होईल। कोणत्याही परीक्षेसाठी किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असाल तर घराबाहेर पडण्यापूर्वी गणपतीला हळदीचा तिलक लावा आणि नंतर स्वतःच्या कपाळावर तिलक लावा। या उपायाने नकारात्मकता दूर होत यश प्राप्त होते। कुंडलीतील गुरुग्रह मजबूत करण्यासाठी तसेच भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी हरभरा डाळ आणि हळद दान करा। यासह पूजेच्या वेळी आपल्या मनगटावर पिवळा धागा बांधा। गुरुवारी हळदीच्या 5 पूर्ण गाठी घ्या आणि लाल कपड्यात बांधून बंडल बनवा आणि तुमच्या पैशाच्या जागी ठेवा। तुमच्या घरातील आर्थिक कमतरता हळूहळू दूर होऊ लागेल। लक्ष्मी माता तुमच्यावर कृपाळू असेल। दर महिन्याला ही हळद एका पवित्र ठिकाणी पुरून टाका आणि नंतर दुसऱ्या हळदीच्या गाठी ठेवा। वैवाहिक जीवनात तुम्हाला काही त्रास होत असेल तर तुमच्या कुटुंबात आनंद असावा आणि तुमचा जोडीदार तुमच्यासोबत सुखी असावा असे तुम्हाला वाटत असेल तर गुरुवारी संपूर्ण शरीरावर हळदीचा लेप लावा। त्यानंतर हळदी मिश्रित पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या आयुष्यात आनंद आणि वैवाहिक संबंधामध्ये गोडवा वाढतो। आर्थिक त्रास दूर करण्यासाठी आणि भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी हळद आणि अक्षता हातात घेऊन विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा। हे काम प्रामाणिक अंतःकरणाने आणि तुमच्या चांगल्या मनाने केल्यास तुम्हाला आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळेल आणि तुमची सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील। गुरु बृहस्पतीला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी ब्राह्मणाला चणा डाळ, हळद, पिवळे कपडे, बेसनाचे लाडू दान करा। यासह गुरुवारी केळीच्या झाडाच्या मुळामध्ये हळद शिंपडण्याने तुमचे अर्धवट काम पूर्ण होईल। तर मंडळी, आपल्याला ही माहिती आवडली असेल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी स्वामी भक्ती दिंडोरी प्रणीत या आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा। थँक्यू।